बुलढाण्यामध्ये आता नवीन संकट उभं ठाकलेलं आहे। आपल्याला माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीचं संकट समोर आलेलं होतं आणि ते अजूनही संपत नाहीये। शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यानंतर आता केसगळतीचा शिरकाव मेहकर तालुक्यात सुद्धा झालाय। मेहकर तालुक्यामध्ये दुर्गबोरी गावातील तरुणाला केसगळतीचा त्रास जाणवलेला आहे। मेहकर तालुक्यात सर्वेक्षणाची आरोग्य विभागाची तयारी सध्या सुरू आहे। परिसरातील गावामध्ये अजूनही रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असल्याने केसगळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आणखी तपशील घेणार आहोत, प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। संदीप, नेमकं काय आता ही सगळ्या समस्या समोर येताना दिसतात आणि किती रुग्ण आता नव्याने सापडलेत? आपण जर खरं जर पाहिलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये अचानकपणे नागरिकांची केसगळती होत असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। त्यानंतर आरोग्य विभागाकडून जे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आणि स्थानिक आरोग्य विभागापासून ते एम्स आणि त्याचबरोबर ICMR चे शास्त्रज्ञांनी गावातील अनेक नमुने घेतले। 8 दिवसात अहवाल येणार होता अशा पद्धतीने सांगितलं, मात्र अजूनही या अहवालाची प्रतीक्षाच आहे। आणि खामगाव, शेगाव, नांदुरा या 3 तालुक्यांमध्ये 3 तालुक्यातील 13 गावांमध्ये आजपर्यंत 300 पेक्षा अधिक रुग्णांची केसगळतीच्या रुग्णांची जी आहे ती नोंद करण्यात आली होती। आणि गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली होती, प्रकार समोर आला तो म्हणजे ज्या रुग्णांची केसगळती होत होती त्यांचीच आता नखांची देखील गळती होत असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। आतापर्यंत तरी या 3 तालुक्यांमध्ये जे केसगळतीचे रुग्ण जे आहेत ते निष्पन्न झाले होते, मात्र आता याच केसगळती आजाराचा शिरकाव जो आहे हा मेहकर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि यामुळे एक खळबळ जी आहे ते पुन्हा एकदा जिल्ह्यात माजलेली आहे। या मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी या गावामध्ये जे आहे 24 वर्षीय तरुणाला या पद्धतीची लागण झालेली आहे। तो सध्या मेहकर येथील रुग्णालयात उपचार घेतोय। अजूनही त्या पद्धतीने रुग्ण जे आहेत ते असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आता पुन्हा एकदा आरोग्य विभाग जो आहे तो ऍक्शन मोडवर आलेला आहे आणि सर्वेक्षण जे आहे ते आजपासून लोणार असेल, मेहकर असेल या दोन्ही तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलंय। अजूनही ICMRचा अहवाल जो आहे तो प्रतीक्षित आहे। त्यामुळे नेमकं हे केसगळती आणि नखगळती कशामुळे होते याचं गूढ अजूनही कायम आहे, गुलदस्त्यात आहे। हा अहवाल का जाहीर केला जात नाही या संदर्भात देखील विरोधकांनी अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण केलेत। त्यामुळे आता नेमकं याचं काय निदान होतं किंवा आरोग्य विभाग काय पावलं उचलतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण घटनेने जी आहे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। सिद्धी, संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।